काटोलमध्ये संविधान बचाव समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी अमित शहा व परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. प्रतिनिधी नंदकिशोर पाटील व संजय खांडेकर. धामणालिंगा यांची रिपोर्ट. यावेळी बाजार, शाळा, कॉलेज, सब्जी मार्केट कळकळीत बंद होते. संविधान बचाव समिती व सर्वपक्षीयांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात प्रामुख्याने पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, दिगंबर डोंगरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष अरुण वहाणे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे काटोल तालुका महामंत्री संजय बडोदेकर, हर्षद बनसोड, शब्बीर शेख, ललिता दुपारे, मीना पाटील, मिनल सोमकुवर, बंडू गजभिये, विजय डहाट, सुनील नारनवरे, वर्षा निकोसे यांच्या नेतृत्वात शिस्त पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांना दिगंबर डोंगरे, हर्षद बनसोड, विजय डहाट, शब्बीर शेख, सुनील नारनवरे, बंडू गजभिये, ललिता दुपारे, मिनल सोमकुवर, मीना पाटील यांच्या नेतृत्वात एसडीओना देण्यात आले. राज्यसभेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत फॅशन म्हणून केलेला अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाही तर देशाची ऊर्जा आहे. भाजपला संविधान बदलविण्याकरिता 400 सीटा दिल्या नाहीत म्हणून संविधान बदलू शकले नाही हा राग असल्यामुळे व ईव्हीएमच्या विरोधात देशात वातावरण निर्माण झाले होते म्हणून त्यांनी एक देश एक लक्ष्य हा विषय आणला. त्याला देशातील जनतेने नाकारले आहे. या विषयावरून लक्ष वळविण्याकरिता असे वक्तव्य अमित शहा यांनी केले. याविरोधात संपूर्ण देशात आंबेडकरी जनतेच्या वतीने आंदोलन केले जात आहे. तेव्हा अमित शहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच परभणी प्रकरणात ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली हत्या व दलित वस्तीवर केलेला हमला, यात शेकडो लोक जखमी झाले. हा अखेर पोलिसांनी केला व संविधानाचा केलेला अपमान हा देश कधीही सहन करणार नाही. तेव्हा या प्रकरणी शहीद ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी व सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची मदत करावी. त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली. मोर्चा काटोलच्या मुख्य मार्गाने फिरून त्यांचे रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, संविधान बचाव समितीने अध्यक्ष दिगंबर डोंगरे याच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा आयोजित करण्यात आली. यावेळी माजी गृहमंत्री, माजी आमदार अनिल देशमुख, उबाठा गटाच्या अपूर्वा पिटेलवार, विपुल देवपुजारी, प्रहारचे आशिष जयस्वाल, बहुजन वंचित क्रांती सेनेचे ज्येष्ठ नेते जानराव गावंडे, काँग्रेसचे प्रताप ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनुप खराडे, डॉक्टर अनिल ठाकरे, प्रशांत पवार, ज्येष्ठ पत्रकार विजयजी कडू, ज्येष्ठ रिपाई नेते भीमराव बनसोड, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे काटोल तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, मिलिंद बनसोड, नरेश लांडगे, बळवंत नारनवरे, बंडू कोकाटे, अरुण तागडे, भाऊराव नारनवरे, नरेश रक्षित, रवी सोमकुवर, तुकाराम देशभ्रतार, दिनकर पाटील, अशोक दुपारे, तानबाजी शुंगारे, समता सैनिक दलाच्या वर्षा निकोसे, पंचशील झेंडा समितीच्या अध्यक्षा ललिता दुपारे, आदिवासी नेते रमेश धुर्वे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नरेंद्र राऊत यांची भाषणे झाली. तर अध्यक्षीय भाषणात दिगंबर डोंगरे म्हणाले, अमित शहांनी देशाची व आंबेडकरी समुदायाची तात्काळ माफी मागावी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अमित शहाचा राजीनामा घेण्याची तयारी दाखवून देशाला चांगला संदेश द्यावा. तसेच परभणीमध्ये ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशीची हत्येची CID चौकशी करावी व सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येस जबाबदार असलेल्या पोलिसांना डिसमिस करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून कारवाई करावी. त्याच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत करून एकाला शासकीय नोकरी द्यावी व भाजप सरकारने जर यापुढे दलित, शोषित, पीडित, वंचित लोकांवर अखेर तसेच महापुरुषांचा व संविधानाचा अपमान केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्या जाईल असे दिगंबर डोंगरे म्हणाले. संचालन हर्षद बनसोड यांनी तर आभार विजय डहाट यांनी मानले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी विजय डहाट, प्राध्यापक इंगळे, विपुल देवपुजारी, गौतम वहाणे, माणिकराव गोलाईत, नानाजी तायवाडे, दिनेश बोरकर, दिनेश तायडे, लवढुके, सिद्धार्थ ककडे, लहानू गायकवाड, रिजवान शेख, दिलीप गायकवाड, दयाकर काटकर, निळकंठ गजभिये, जानराव गावंडे, बंडू गजभिये, अनिल लोखंडे, बाबाराव तागडे, प्रफुल्ल सोमकुवर, रवी दलाल पाटील, प्रज्ञा बांगर, सुशिला पंचभाई, ज्योत्स्ना धवराळ, सुनील फाटे, उमा तागडे, सुनील नारनवरे, शोभा पाटील, प्रज्ञा डोंगरे, रीटा बनसोड, कविता गजभिये, मिनल सोमकुवर, निर्मला रक्षित, अर्चना झिलपे, कविता मडके, बंटी मुन, गौतम लणभाळे, बळवंत नारनवरे, सुरेश
सुरेश चनकापुरे, वैशाली दलाल, अनिता सोनटक्के, रवी पाटील, शुभम दुपारे, रोशन भगत, सुरेश घोरपडे, नामदेव, रक्षित माणिक नाईक, मनोज रणभाळे, सुरेश देशभ्रतार, दिगांबराराव भगत, श्रीधर सोमकुवर, अर्जुन शेंडे, दिनेश तायडे, प्रेम सोमकुवर, अरुणजी सोमकुवर, गुलाबराव शेंडे, शंकरराव काळभांडे, शिवाजी देव्हारे, माधुरी तागडे, हंसराज गजभिये, सुनील वरघट, अनंतराव सोमकुवर, दीपक डोंगरे, प्रशांत तायडे, कपिल गायकवाड, प्रकाश निस्वाडे, रमाबाई वासनिक, गौतम फुले, शांताबाई बागडे, वनिता पाटील, पूजा निकोसे, ममता नाईक, सय्यद खांडेकर, नरेंद्र धवराळ, भीमराव मनोहर, उर्मिला डहाट, भारती तागडे, वासुदेव बोरघाटे, दिनेश निकोसे, विनायक वाघमारे, गौतम फुले, मंदा चौहान, लीलाधर गौरखेडे, प्रकाश पाटील यांनी, धीरज धोके, अशोक बागडे यांच्यासह हजारो मोर्चेकरी उपस्थित होते. मानवाधिकार संघटना व संविधान बचाव कृती समितीतर्फे सर्व काटोल नगरीतील आक्रोश मोर्चाला उपस्थित राहणाऱ्या जनतेची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, समाजसेवकांची, काटोल येथील सर्व मार्केटवासियांचा काटोल बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. आए हैं भीम दीवाने, नाराज है भीम लगाने, मेरे लिए आन बान शान है, मेरे लिए आन बान शान है, ये तो मेरे भीम का संविधान है।